तर या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कॉल केला जातोय. तर दिनेश भंडारे पहिले षटक हाताळण्या करता येते. यस गेम ऑन होते. पुढील संघ आपण पाहतो अभिलाष स्ट्राईक एंडवर यावेळेस प्रहार केलाय. क्या बात है. आल्या आल्या इथून पाठवलं षटकारा करता. वन शॉट बिग सिक्स. कमॉन डीजे. आयोजन दादाची चर्चाची बिपाडा संघाची जय बजरंग संघाची. तर इथून मात्र जबरदस्त सुरुवात केली गेली. निश्चितच षटकार या ठिकाणी पेश केला गेला. 6 धावा आल्या आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला. इथून मात्र दिनेश याच्यावर असंच मनापला गेला. पुन्हा एकदा सज्ज होतोय अभिलाष. यावेळेस पुन्हा एकदा घुटने टेक. फिर से एक बार तमाशा देख. ये लगा चक्का. बघून भारी चर्चाई होते कुणाची. आयोजन नियोजन बघून भारी चर्चाई होते कुणाची. चर्चा खासदारी या चषकाची ना चर्चा खासदारी या चषकाची. चर्चा आतिश कदम दादाची ना सरपंच. तर इथून मात्र काय फलंदाजी केली जाते. क्लास या ठिकाणी पाहायला भेटतो अभिलाष याचा. बॅक टू बॅक 2 षटकार पेश केले गेले. तिसरा षटकार येईल का. प्रहार केले जात आहेत. दिनेश याच्यावर आसमान दाखवलं जात आहे. दिनेश याला त्याला स्पीडअप करा थोडा. नक्कीच नरेश अजय पडवळ यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. या झेलच्या बाहेर जर षटकार मारल्यावर झेल घेतल्यास प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असणार आहे. झेल घ्या आणि 100 रुपये कमवा. यावेळेस चांगला चेंडू आहे. इथून मात्र निश्चितच सुरेख गोलंदाजी होते. कमबॅक केलं गेलं असंच म्हणावं लागेल. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 12 धावा धापलकार लागल्या गेल्या आहेत. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा अभिलाष सज्ज होईल. अभिलाष टू दिनेश. यावेळेस शरीराचा वेध घेतो. इथून मात्र इथून मात्र एक सिंगल कंप्लीट होते. लेग बायच्या स्वरूपाने येईल यात काही शक्का नाहीये. तर धावसंख्या मात्र 13 धावा धापलकार लागल्या गेल्या. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ संपन्न होतोय. 5वा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. आता मात्र बॅटर येतोय सौरभ स्ट्राईक एंडवर. सौरभ सबर. यावेळेस प्रहार केला गेलाय आणि इथून पाठवलाय सीमारेषा पार षटकारा करिता. कमॉन डीजे. किच वारा तिथे मारा असं समीकरण आपण पाहतो. इथून मात्र सौरभ याने देखील चांगली सुरुवात केली. षटकाराने आपलं वैयक्तिक खातं खोललं गेलंय. धावफलक झपाट्याने वाढलं जातं. इथून मात्र 19 धावा धापलकार लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सौरभ सज्ज होतोय. यावेळेस आता मात्र फटका त्या ठिकाणी फसलाय. 2-3 शतरक्षक चेंडूवर येत आहेत. निश्चितच मिस कॉलिंग होते आणि या ठिकाणी झेल मात्र धरतीला दान केलं जात आहे. तो मात्र 21 धावा लागल्या जातात. जीवनदान दिलं जात आहे सौरभ याला. त्या ठिकाणी विनंती केली जाते की गाडी बाहेरच ठेवायची आहे. पडदे बांधलेले आहेत. प्लीज विनंती केली जाते प्रेक्षकांना की आपण मॅचचा आस्वाद बाहेरूनच घ्यायचा आहे.
21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर इथून मात्र नव्याने गोलंदाज मार्गेश उर्फ पिंटू, जास्तीत जास्त टोपण नावाने त्याला ओळखलं जातं या पिंटू याला. त्याच्याकडे चेंडू आता मात्र सोपवला जातो. एका बाजूने टेंबिवलीचा संघ पाहतोय, तर एका बाजूने आपण पाहतोय कुडूसचा संघ. निश्चितच बिग फाईट होईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ बल्लाढ्य आहेत. पण पहिल्या षटकांचा वर प्रहार केला गेला. या दोन बॅटर आपण पाहू शकता, एका बाजूने आहे सौरभ तर एका बाजूने अभिलाष. या बिलेस निश्चितच स्लोअर वन गतीचा चेंडू आपण पाहतो. इथून मात्र सुंदर गोलंदाजी होत्या. यावेळेस हो हो हो, काय मोठा प्रहार केला गेलाय. चेंडूला लांबच लांब पाठवलाय षटकार करता. षटकार पेश केला जातोय आता मात्र. विलास आपण पाहतो, निश्चितच काय फटका, देखना फटका पाहायला मिळाला. निश्चितच 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहे. तिथून मात्र आता मात्र मार्गेश याच्यावर या ठिकाणी आक्रमण चढवला जातोय, हल्ला चढवला जातोय. सॉरी 27 धावा झाल्यात. पुन्हा एकदा यावेळेस मोठा पटका खेळण्याचा मनसुबा होता त्या ठिकाणी. मात्र चेंडू हा शरीराचा वेध घेते. इथून मात्र लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव येते एकेरी धावीने. आता मात्र 28 धावा लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर 21 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेलेल्या. मात्र या विलेस फक्त आणि फक्त 7 धावा खर्च जात आहेत 3 चेंडूमध्ये. अजूनही 3 चेंडूचा इथून खेळ शेष असणार आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवर सौरभ. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये. इथून मात्र बाईकची धाव येते. एक सिंगल कंप्लीट होते. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक जाऊन ठेपला जाते. 29-29 या अंकावर. षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल सौरभ, सॉरी अभिलाष. यावेळेस निश्चितच इथून मात्र फलंदाज बाद होतोय आणि वाईटचा इशारा होते पंचांकडून. हिट विकेट होते आणि चेंडू वाईट असणार आहे यासाठीच आहे. गावचे समाजसेवक अविनाश भोमटे याचं या देखील शुभमन होते संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय साजिद. अभिलाष बाद झाल्यानंतर साजिद येतोय. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गेश कडप यांचं. मात्र इथून वाईट चेंडू हाताळलेला. तीस धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ इथून संपन्न झालाय. 30 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष या दुसऱ्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. यावेळेस निश्चितच चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर
थोडासा बाहेर वळतो, मात्र इथून फेअर डिलिव्हरी असं म्हटलं जाईल. इथून मात्र रिव्ह्यू घेतला जातो या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. तर मात्र चेक केला जातोय रिप्ले मध्ये की हा चेंडू वाईट आहे की फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा बॅटिंग रिव्ह्यू संपलेला आहे, लक्षात असू द्या. लास्ट शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातील. यावेळेस आणखीन एका चांगला चेंडू इथून मात्र हाताळला जातो. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकंदरीत धावा लागल्या जात आहेत 30 धावा. म्हणजे इथून विचार करायचा झाला तर पिंटू याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या, त्यानंतरच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्यात. बघा या षटकामध्ये षटकार देखील आलेला, मात्र त्यानंतर सुपर कमबॅक राहिलं गेले मार्गेश याचं. सुपर गोलंदाजी. चला तिसरा गोलंदाज लगेच आणायचा आहे गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करा. प्रेक्षकांकडून अपेक्षा येत आहेत माधवजी ठाकरे साहेब, तुमचा डान्स बघायचा आहे. ओके येईल. तर नव्याने गोलंदाज हर्षद पाटील, मिस्टर हर्षद पाटील येतो. तिसऱ्या षटक हाताळण्याकरिता सज्ज होईल. तर शेवटचं षटक असणार आहे, आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं जातं शेवटचं षटक, हानाकुटीचं षटक या ठिकाणी हाताळलं जातं हर्षद याच्याकडून. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकता सलामीला आलेला फलंदाज सौरभ आणि साजिद ही जोडी आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याकरिता हर्षद येतोय. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय फर्स्ट इनिंगचे. किती धावा येत आहेत, किती धावा खर्च केल्या जात आहेत, रोखलं जात आहे की मारलं जात आहे. यावेळेस लोअर फुल टॉस फटका फसलाय त्या ठिकाणी. स्वतः एष्टी रक्षक चेंडू खाली येते, कुठली चुकी करत नाहीये. आता मात्र इथून सलामीची जोडी परतवली जाते. कमॉन्डीच आहे. हॅलो. तर या बोलूया अंतिम षटकाकडे. इथून मात्र चांगली सुरुवात केली गेली. गोलंदाज हर्षद पाटील याने सलामीची जोडी या ठिकाणी विकेट क्रमांक 2 घेतला गेला. सलामीची जोडी मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला गेले. नव्याने बॅटर मैदानामध्ये आलाय महेश आणि साजिद ही जोडी. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेष. इथून मात्र डावकडे हाताचा फलंदाज यावेळेस प्रहार केलाय, फटका मात्र फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठली चुकी केली जात नाहीये. आणखीन एक मोठा हादरा दिला जातोय. आल्या पावली परत परतावं लागेल इथे मात्र महेश याला.
फलंदाज बाद होतोय हॅट्रिक वर हर्षद पाटील. जरा स्पीडअप करा, घाई करा जरा प्लीज. नव्याने बॅटर आलाय सोहेब येतोय. बॅक टू बॅक 2 हजेरी दिले जात आहे. तिसरा विकेट क्रमांक देखील गेलाय. चांगली गोलंदाजी इथून हर्षद. यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र हॅट्रिक होईल का? हो हो हो, इथे मात्र हॅट्रिक चुकली जाते हर्षद याची. एक धाव येते एकेरी धावेने. आता मात्र 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय. जवळजवळ 3 चेंडू हाताळले गेलेत फक्त आणि फक्त. इथून 1 धाव खर्च केली गेली हर्षद पाटील याने. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी राहिली गेले इथून मात्र हर्षद पाटील याची. 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सुरेख कमबॅक केलं गेलं निश्चितच मार्गेश कडवे यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर हर्षद पाटील देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना. यावेळेस आता मात्र प्रहार केलाय, मात्र तिथून फटका फसलाय. झेल इथे मात्र धरतीला दान केलं जाते आणि चेंडू जातोय निघून सीमारेषा पार चौकारा करीत. इथून मात्र चुकी होते शतरक्षकाची. कमॉन डीजे. क्या बात है माधवजी भंडारे. आपण पाहतोय मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आपण पाहतोय. निश्चित त्यांचा डान्स देखील पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा गुडने देख और मेरा तमाशा देख. आणखीन एक येतोय बघा, जीवन दिले षटकार. कमॉन डीजे. चर्चाई होते कुणाची, आयोजन नियोजन बघून भारी चर्चाई होते कुणाची. चर्चा खासदार या चषकाची ना, चर्चा खासदार या चषकाची. चर्चा आतिश कदम दादाची ना, सरपंच आतिश कदम दादाची. चर्चाची बेपाडा. क्या बात है, जबरदस्त डान्स पाहायला भेटतोय पंच आपण पाहतोय माधवजी भंडारे यांच्या माधवजी ठाकरे यांच्याकडून. तर पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय सोहेब. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत सोहेब याने. यावेळेस आता मात्र इथून बॅटची कडा लागते. फिंगर इज गॉन. कमॉन डीजे. बेचाळीस धावाचं इथून मात्र आव्हान असणार. त्याला चिठ्ठ्यांचा कॉल केला जातोय या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी थोडस वेट करावं लागेल, कारण जर कुडूस संघ त्या ठिकाणी विजय झाला तर चिठ्ठ्यांचा कॉल कॅन्सल होईल. कारण पहिल्या इनिंग मध्ये बाय होती कुडूस संघाला.
जगातील एक बलाढ्य ताकद म्हणून त्यांची ओळख आहे. विजयाकरता इथे मात्र 18 बॉल मध्ये बनवायच्यात 42 धावा. पुन्हा एकदा संध्या सत्रामध्ये आमचे स्कोरर हर्षद या ठिकाणी जॉईन झालेत. VTC लाईव्हच्या माध्यमातून ऋषिकेश काटकर आणि टीम कंपनी मुंबई पॅनल आपण पाहू शकत की पर्वती कनेक्शन पाहू शकत नक्कीच माधव ठाकरे आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकत नक्कीच आमचे स्क्वेअरचे पंच समीर शेख आपण पाहतोय. चला जरा स्पीडअप करावा लागेल कारण अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. खासदार चषक 2026चा सोहळा आपण पाहता शनिवारच्या दिवसामध्ये उद्या मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस ग्रँड फायनल पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट आज प्रगती पथावरती आहे. खूप साऱ्या चर्चेमध्ये पाहू शकाल की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये फक्त ग्रामीण क्रिकेट आपण पाहत आहे. हे पहिलं प्लॅटफॉर्म तुमचं आहे कारण तुम्हाला देणारी पहिली जी स्थिती आहे ती मध्ये ग्रामीण टेनिस बॉल आहे. तुम्ही त्यानंतर ओपन स्पर्धा असेल, लेदर असेल, त्यानंतर आईसफील्ड स्पर्धा असेल. मंद पावलांनी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना अल्ताफ आणि हर्षद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये टेंबिवलीकडनं पण पाहतोय आणि डिफेंड करता या 42 धावा. पहिले षटक मेंटेन पॉवर पे करता गोलंदाजी मार्कवरती सोएब अव्वा आपण पाहतोय. टोपणना वाडा टेनिस बॉल मध्ये त्याला अव्वा असं दिलं गेलंय. तो सोहेब आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. कुडूसची एक्सप्रेस ज्याला म्हणलं जातं आणि वाडा टेनिस बॉल मध्ये या 2 ते 3 वर्षामध्ये एक एक्सप्रेस गोलंदाज म्हणून सोहेब अव्वा गोलंदाजी मार्कवरती आलाय. टेंबिवलीच्या विरोधात कशा पद्धतीने फेस करू शकेल पाहू शकाल. नाटवेक त्याच्याकडे पेस म्हणून त्याच्या वाडा टेनिस मध्ये चर्चेमध्ये राहिलेला गोलंदाज सोएब अव्वा. खऱ्या अर्थानं कुडूस गावाला टेनिस क्रिकेटच्या आलेखावरती पहिल्यांदा झालेला सारजा डुबे कटारमध्ये जाणारा पहिला प्लेअर ठरला होता हर्षद मेमन फोहंडो, ज्याने पहिला प्रवास केला 2 तालुक्यामधनं भिवंडी आणि वाड्यामधनं पहिला प्रवास केला सारजा डुबे कटारचा. त्याच गावातील एक खेळाडू गोलंदाजी मार्कवरती तयार. सोयब याच करता ओळखला जातो. चर्चेत हा गोलंदाज पेस आहे त्याचा स्वार आहे. लाईन ऑफ लेननी त्याची खऱ्या तरी कंट्रोल आहे आणि एक अप्रतिम गोलंदाजी ही त्याची शैली आहे. इथे मात्र त्याच पद्धतीने सोयब या गोलंदाजी मार्कवरती मला पाहायला मिळतोय. यशाच्या भूमिकेत सौरभ सवरला आपण पाहतोय. 45 धावा बनवायच्यात. पहिला बॉल डॉट आलाय. हर्षद आपण पाहू शकाल. अल्ताफला पण वासेकर एनवरती पाहतोय. सेकंड बॉल हा देखील महत्वाचा. इथे मात्र धोका निर्माण झालाय. विकेटचं होईल बदल. नजर आधी दुर्घटना घडली. बिग विकेट इज गॉन. मिस्टर हर्षदला परतावा लागेल 0 वरती. आज बॅक टू द आउट का बॉट इज चला स्पीडअप करा नक्कीच. तौशिफ नवीन बॅटर आणि करते अल्ताफ हा हार्ड बॅटर आहे. अल्ताफने आधीच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. अल्ताफ आता सायकल एनवरती पाहतं. असं तौशिफ आणि गोलंदाजी मार्कवरती वाडा ऍक्च्युअली संपलाला मिळतीये. सोएब उर्फ अव्वा विकेटचं पडतक झालंय आणि याकरता ही गोलंदाजी मार्कवरती कमबॅक डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. डिफेंड करायचे तर सोएबला डॉट आणि विकेट करता जावं लागेल आणि अप्रतिम पहिला डिलिव्हरी करण्याकरता पोर्चुगल गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ त्याने कंप्लीट केला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती मध्ये नक्कीच 0 या धावसंख्येवरती पहिला डॉट, दुसऱ्यावरती विकेट. बॉल क्रमांक 3 आणि अल्ताफ समोर बॅटर आहे. बिग टफ फायटिंग तर नक्कीच होणार आहे टेंबिवलीकडनं. स्विच इट इथे रिव्हर्स अटॅक केलाय. परफेक्ट करून पाहू शकाल. मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल बॉल मध्ये निघून चाललाय. सहकार्य करता 4 धावा. नाहीतर ओव्हर्स मध्ये कुठेतरी कमी केल्या जातील कारण स्पर्धेला उशिराने सुरुवात झाली. प्रत्येक टीमला या ठिकाणी प्राधान्य त्याचं काम केलंय. सरपंच अतिश कदम आणि ऑल टीम आपण पाहू शकाल. जय बजरंग चिंबीपणा. अल्ताफच्या बॅटमध्ये स्विचचा पहिला देखणा फटका आला. क्रिकेट विश्वातील सौंदर्य भरा फटका.
पुन्हा इथे फसवलं मात्र सोयब आव्हानं स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. इथे अल्ताफच्या विकेटचं बदन, विकेट क्रमांक 2. वाजवणारा डान्सिंग अंपायर माधव ठाकरेच ब्रँड. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळ्या छफनेवर कोलकला जाणारा व्यक्तिमत्व पाहू शकाल. पंचांच्या भूमिकेत पाहतो या स्पर्धेकरता लाभला गेलाय. नवीन बॅटर मैदान मध्ये प्रशांत आपण पाहतोय. प्रभूजी प्रेरित 7 आणि इथे तत्परची भूमिका घेऊन त्याला मग आता काम करावं लागेल टेंबिलकरांकरता. सोयब आपण आपलं काम केलंय आणि तेजदारी ही त्याची खऱ्या अर्थाने शैली आहे. गोलंदाजी मागपरती पहिल्या बॅटरला थांबवणे ताकद कुडूसकरांकरता सोयब आव्हाची गोलंदाजी आहे. पहिल्यांदा फैजान मेहमदनं क्रिकेटचा स्वार चालू केला तेव्हा मात्र पहिल्यांदा पहिले स्पेल हाताळलं गेलं दांडीच्या विरोधात, पालघरच्या बलाढ्य टीमच्या विरोधात. ते सोयब बाबा नाव होतं. बॉल परफेक्ट डिलिव्हरी केली जाते या गोलंदाजी मागच्या अक्षरशः मात्र टेंबिवलीकरांवरती लावलेला ब्रेक. नाव त्याचं सोयब बाबा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट केलाय तेव्हा 2 विकेट लॉस ऑफ आणि फक्त 4 धावा. 42 धावा अजूनही 38 बनवायच्या आहेत. 13 बॉलचा खेळ अजून शेष, अजूनही 38 बनवायच्या आहेत. स्पाईल सांगून जाते स्वतःवरती विश्वास जर असेल तर जग देखील जिंकता येईल. ही ताकद मध्ये कुडूसकरांची सोयब बाबा. अंतिम बॉल मात्र लो फुटच बॉल. इथे मात्र तिथे ठोका निर्माण होता. चांगली स्ट्रोक होता मात्र नक्कीच तिथे सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील. खराब फेल इथे मात्र पाहते म्हणून म्हणतो की तुमचं गेमवरती रटवट किती आहे, लक्ष किती पाहिलं जातं. स्पेल क्रमांक पहिले कंप्लीट झालंय आणि या 2 धावेच्या बढतीने धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. विजयाकरता इथे मात्र बनवायच्या 12 मध्ये आता 36 धावा. 42 धावांचा लक्ष. चला स्पीडअप करा. नो टीम मीटिंग. कुठल्या प्रकारचं ठाकरे साहेब मीटिंग करून देऊ नका टीम कोडूसला. टाइमपास करू नका कारण आता अजून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. लगेच दुसरा गोलंदाजी मागवरती घेऊन यायचं कुडूसकडनं. रोशनला पाहताय गोलंदाजी मागवरती आलाय. यापुढील मॅचेस मात्र 2-2 वर्ष असतील. उद्या सुपर संडे कुठल्याही प्रकारचा आजच्या मध्ये नक्कीच मॅच थांबणार नाही आहेत तर उद्या सुपर नक्कीच पाहायला मिळणार आहे. जय बजरंग चिंबीपाडा म्युझिकल ग्रुप करण कदम अँड ऑल टीम कंपनी या स्पर्धेला जॉईन करतील. ऑफिशियल पंच म्हणून पुणे एकदा 3 पंच तुम्हाला पाहायला मिळतील आणि 2 बुलंद आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि व्हीटीसी लाईव्हच्या माध्यमातून एक चांगली क्रेडिट उद्या नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाची मॅच जी बाकी आहे ती उद्या ठीक मात्र इथे 9 वाजता त्याचं आयोजन असेल. विष्णू इलम विश्वभारती फाटा आणि छय मुंब्रा देवी कौसा. इनसाइड कव्हरचा फटका इस्ता कव्हर ब्लॅकला चालला जिथे मात्र झेल. आउटफील्ड थोडी खराब आहे. सिंगलचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये मैदानाच्या आत. पण नवीन बॅटर प्रशांतला आपण पाहतोय. रोशन गोलंदाजी मागवरती पाहतोय जिथे मात्र पहिली सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 7 अजूनही 35 बनवायच्या आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. एसएन टीम कंपनी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे परफेक्ट ब्लॉकाचा बॉल अक्षरशः मात्र हॉप्समच्या बाहेरून खेळला गेला अक्रॉस द लाईन. सर बॉलला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर टीमला फेकून दिलं गेलं. डाऊन द ग्राउंड वर बाउंड चौकात 4 धावा. चला स्पीडअप करा. वी फास्ट म्हणतं की टाइम इज बडी बडी स्ट्राईफ. इथे फक्त सेकंदारी मिनिटाला फक्त पत्व दिला जाईल. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खासदार चषक 2026चा सोहळा तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं अनुभवता देखील. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 11. निल्सन या आकड्यावरती बॉल क्रमांक 3. इथे म्हणजे पुनश्चचा फटका बसला गेलाय. स्लॅड मध्ये चिडू मध्ये या ठिकाणी डिलर तर पाहायला मिळतं. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे एक साथ नाहीये आणि 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 12 या धावसंख्येवरती. कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक मारू दिला नाहीये. पूर्णपणे टेंबेरी वरांती म्हणतात त्याचं ब्रेक पूर्णपणे रोखून ठेवलं गेलाय. पहिलेच स्पेल सोयब बाबानं 6 बॉल मध्ये 6 धावा.
विकेट देखील पाहायला मिळाली. मग त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती रोशन आला. रोशनने देखील आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला गेला, 4 बॉल. इथे मात्र नो लुक शॉट, सरळ बॉलला फेकून दिलं गेलं, पाहिलंच नाहीये. स्थानान डिलिव्हर, षटकारा करता 6 धावा. बैटिंग करू नका, चला ठाकरे सर, काही करा, चला काही करा. 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड धावांमध्ये फलकावरती 18 या धावसंख्येवरती आता विजयाकरता भडवायचे आहेत, कारण आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 8 बॉल 24. षटकारानं टर्निंग पॉईंटचा षटकार म्हणावा लागेल. मॅच पुनः इंटरेस्ट मध्ये आणलं गेलंय. बॅलन्सिंग बनली आहे मॅच, दोन्ही साईडनं 50-50% आपण पाहतोय. एका साईडने या विभागातील टीम बिबली आपण पाहतोय, तर एका साईडने वाडा टेनिस बॉल टीम कुडूस तुम्हाला पाहायला मिळतीये. खासदार ट्रॉफी मध्ये अप्रतिम झंझ त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. एक चांगला संघर्ष आहे, चांगली मॅच ऑन आहे, प्रेक्षकांच्या पाहण्यासारखा. तमाम क्रिकेट रसिक आपण पाहतोय स्पर्धेकरता. उत्तर दिलं गेलंय. इथे मात्र रोशन यावली व्हाईट बॉल. 1 धावेच्या मदतीनं ऍक्शन झोन मध्ये माधव ठाकरे, शहापूरचं व्यक्तिमत्व आज टेनिसच्या चर्चेमध्ये राहिलाय. 1 धावेच्याच मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 19 या धावसंख्येवरती. तर 23 बनवायच्यात. बॉल प्रयत्न करावा लागतील, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली माझ्या महाराजानं. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज. पहिल्यांदा मात्र 7 केले, पराभूत झाले गेले. मात्र पुन्हाची हार मानली नाही. पुन्हाच्या थोडासा वेळ जाऊ दिला. सर सेनापती आणि मात्र सैन्याने घेऊन पुण्याच्या मावल्यांसोबत लढले आणि त्यांचे 65 केले आपल्या नावावरती केले. हा माझ्या भारताचा इतिहास आहे. फुटबॉल बॉल इथे आपलं शिकवत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय ना, तर शेवटपर्यंत लढायचं आणि लढायचं. नूतन वर्ष पाहतोय. नूतन वर्षामध्ये पाहत असताना वर्षाचे 365 दिवस तुम्ही काय केलं याला महत्व नाही आहे, तुम्ही एका दिवसामध्ये काय करू शकता याला महत्व आहे. खूप साऱ्या स्पर्धा ऑन होत्या, मात्र सातत्याने चिंबीवाडकरांचं राहिलेलं प्रेम आमच्यावरती त्या स्पर्धेकरता पाहू शकाल. सरपंच अतिश कदम या स्पर्धेकरता 5 दिवसाची संधी, त्यांच्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद. साजिद यावेळी गोलंदाजी मार्कवरती आलाय. ऑप्शन 2 देखील होते, सौरव सवर देखील होता, मात्र साजिद गोलंदाजी मार्कवरती आला. 6 मध्ये 23 धावा. साजिद देखील थोडासा सगळ करतो या 2 वर्षामध्ये. आधीचा फॉर्म त्याचा देखील खूप चांगला होता वाडा टेनिस बॉल मध्ये. अक्षरशः मात्र सर्व खेळाडू सातत्याने कुडूसकडे बिलॉन्ग झाले. लेजंड खेळाडू आपण जर पाहिले तर हर्ष थोंड हे नाव, महेश भोईरला आपण पाहिलं, विशाल वल्टे, मधुसर पटेल, मोजम पटेल, योगेश चौधरी, त्यानंतर नवीन खेळाडू फैजान महमद, असे अनेक खेळाडू घडले. 6 बॉल 23 धावा. ब्लॉकरचा बॉल अक्षरशः त्यावरती हुकरचा प्रयत्न केला. इथे मात्र सरळ सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा खरंच कंप्लीट केल्या गेल्या. चित्याच्या चपलाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग. थोडं म्हणतो ना क्रिकेटमध्ये फिटनेस इज इम्पॉर्टंट. पहिल्यांदा तुम्हाला फिटनेस मध्ये फोकस करावा लागेल, तुमच्याकडे असणारी एनर्जी तुमची पाहिली जाईल. त्यानंतर नक्कीच अनेक वर्ष तुम्हाला जर क्रिकेटमध्ये पराभूत होत असेल तर पहिल्यांदा फिटनेसवरती मात्र फोकस करा. 2 धावा फक्त इथं खर्च केल्या गेल्यात. साजिदची गोलंदाजी आता 5 मध्ये 21 बनवायच्यात. मॅच मध्ये पाहायला मिळते कुशल बोबेड आली आहे, कारण इथे थोडंसं बॅकफुटला जाते टीम. आपण जर पाहिलं तर नक्कीच टिंबिवली मोठा सुख जर आला नाही. तिथे मात्र साजिदची गोलंदाजी. यावेळी सरळ हेलिकॉप्टर पाठवलंय बॉलला.
साणन डिलिव्हर फेकून दिलाय सर्व पाहू शकाल. पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल. खासदार चषक षटकार 6 धावा. इथे मात्र नक्कीच ऍक्शन तुम्हाला बदलावं लागेल माधव ठाकरे, कारण प्रेक्षकांची ती अपेक्षा वाढली आहे. आमच्यापर्यंत सूचना पोहोचतीये. ऍक्शन थोडंसं आता मध्ये नवीन ऍक्शन मी तुम्हाला पाहण्याची इच्छा झाली आहे. प्रेक्षक राजा आमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण प्रेक्षक राजाच क्रिकेट करता महत्वाचा आहे. इथे अंतिम 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 15. साजिद वरती हल्लाचा डबल आहे. लेट टू लेट एज अ परफेक्ट वेट अँड वॉच अँड सेट फायर अशा पद्धतीने मला बॅटिंग करत असताना फलंदाज पाहतो नक्कीच तोशी बबन. तिसरा बॉल हा देखील हेलिकॉप्टर. क्या बात आहे. धोनी कॉफी बुक स्टाईल ऑन साइडला. पॉकलचा बॉल अक्षरशः मात्र टायमिंग पाहू शकाल. लाजवाब बेमिसाल टायमिंग फेकून दिलं गेलंय. सुपर बॅटिंग ॲज सुपर टायमिंग. बॅक टू बॅक सेकंड षटकार 6 धावा. सरबाडे आदरणीय सूर्यजी पाटील या ठिकाणी की त्यांचं देखील आगमन झालं. युवा डासिंग सातत्याने क्रिकेट साबाड प्रेम. तोशिफ बॅटिंग करतोय. लगातार 3 षटकार जर आले तर नक्कीच हर्षद पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 आले, तिसरा येईल का? 500 रुपयाचं प्राइज मिळेल का? पाहायला मिळणार आहे. ही ऊर्जा आईसाठी दिली जाते. साजिद इथे थोडासा आता प्रेशर मध्ये असेल. 2 ब्रह्मास्त्राचा वापर करून पाहिला मात्र परफेक्ट ब्लॉकॉलचे बॉल अक्षरशः त्यावरती मध्ये जबरदस्त टायमिंग आणि फेस ऑन डिलिव्हरी पाहायला मिळाला. मनगट टायमिंग चांगलं होतं आणि सरळ मात्र टायमिंग आणि मनगटाचा वापर या दोन्ही गोष्टींमध्ये पाहू शकाल. 9 धावेची गरज आहे 3 बॉल मध्ये. बॉल क्रमांक 4. हर्षद पाटील यांच्याकडे 500 जर तिसरा षटकार आला तर साजिद कमबॅक करावा लागेल. आज बॉल इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. पंच दर्शवताना व्हाईट बॉल या ठिकाणी थर्ड अंपेअर चेक केला जाईल. सर नक्कीच मुकादम सर आपण यायचं. लाईनचा की हाईटचा चेक करायचा आहे माधव ठाकरे. लाईनचा ना, त्यात इज फेअर डिलिव्हर. लाईनचा असेल तर फेअर डिलिव्हर. 1 बाउन्स आता ताकीद दिली जाते. दुसरा मात्र 1 बाउन्स चालणार नाहीये. दोन बॉल 9. चला मातला सुरुवात करा. आणि हर्षद पाटील यांच्याकडनं 500 रुपये तोशिफ करता. 2 बॉल 9. मोठा स्ट्रोक्स दोन्ही मात्र करावा लागतील. एक जबरदस्त लढत आपण पाहतो दोन्ही टीम करता म्हणावा लागेल. इथे मात्र खेळू म्हणतो ना की भविष्यामध्ये एकच वाक्य निमित्त पाहायला मिळत आहे. इथे मात्र दोन्ही टीम करता पाहायला मिळणार. 2 मध्ये 9. चला स्पीडअप करा. 2 मॅच बाकी आहेत. साजिद गोलंदाजी मार्क वरती. तो शिवला पाहतो स्ट्रायकर एरवरती आहे. व्हाट अ बॉल. क्या बात आहे मिस्टर साजिद. आता 1 मध्ये 9. वाटा टेनिस बॉल सातत्याने कुडूस या गावाची ओळख देतीये, परिचय देतीये. इथे मात्र
चला घाई करायच्यात, 2 मॅच बाकी आहेत. एक बॉल 9. चला सौरभ थोडी घाई करा आता, तुम्ही वेळ नका घेऊ. कुडूस टीम शेवटच्या बॉल षटकाराला तर करण कदम यांच्याकडनं 500 रुपये. इथे मात्र स्वीकार मिस, अप्रतिम मिस साजिद, क्या बात आहे. आणि बेस्ट ऑल टीम या ठिकाणी कुडूस टीम टिंबोली स्पर्धेमध्ये आलं, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मात्र नाराज होऊ नका, केव्हा विजय केव्हा पराजय सांगू शकत नाही. जी पहिली जिंकली उचलेल ती कुडूस बरोबर खेळेल, जी राहील ती शेवटची क्वालिफाय मॅच खेळेल. 2 चिठ्ठ्या असतील, कासार वडवली आणि जुना अंदुरकी. कुडूस टीम आपला एक प्रतिनिधी आणि कॅमेरामॅन आपण पोहोचायचं आहे नक्कीच. या ठिकाणी करण कदम यांच्या हातामध्ये 2 चिठ्ठ्या असतील, 2 चिठ्ठ्या असतील. जुना अंदुरकी आणि कासार वडवली, जी पहिली उचलेल ती कुडूस बरोबर खेळेल, राहील ती मात्र शेवटची क्वालिफाय मॅच खेळेल. आणि मॅच 2 ओव्हरच्या असतील, वेळ आता राहिला नाहीये. 2 ओव्हरच्या मॅच आहेत. तुम्ही पहिला स्पीडअप करा. करण कदम पहिली चिठ्ठी होती ती कुडूस बरोबर खेळेल लगेच, पण मॅच 2 ओव्हरची असेल. पहिली उचल ती कुडूस बरोबर खेळेल.